देते हैं, आपकी स्तुति करते हैं। थैंक यू जीसस लॉर्ड। तो सभी कहे परमेश्वर मसीह के परमेश्वर, हम धन्यवाद देते हैं राजा आपको, क्योंकि आप आदर और महिमा की योग्य हो परमेश्वर। पूरी का बाबा 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 शंदरा बाबा बाबा कुंदुरु बुशंगोरी अरनाकांदरा पूरी बाबा 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 शरबली अरनाकांदरा। पवित्र आत्मा विश्वास करते हैं कि परमेश्वर जहाँ पर आपके लोग आपके आराधना करने के लिए इकट्ठा होते परमेश्वर, हम स्वयं वहाँ पर उपस्थित हो रहा था। थैंक यू जीसस लॉर्ड। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। तेरा
लहू से, तेरे लहू, यीशु के लहू, खुदा के लहू से मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन संवर गया। यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन संवर गया। तेरा नाम जो लेता है वो जिंदगी पाता है, तेरा नाम जो लेता है वो जिंदगी पाता है। तेरी राहों पर चलकर रूही नाम में पाता है, तेरी रूह से सभी लोग गाएं। ओ तेरे रूह, यीशु के रूह से मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन संवर गया। यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन। ओ तेरा, तेरा, तेरा। सब लोग अपने हाथों को काम कर रहे हैं, अपने हाथ को ऊंचा करते हुए। ओ तेरा, 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 आइए ताली के साथ परमेश्वर को धन्यवाद दें कि परमेश्वर सारा आदर सारी महिमा केवल हम तुझे देते हैं। हम विश्वास करते हैं कि हमारे अंदर प्रभु जो पाप हमने है परमेश्वर वो हमें पाप बनाती है। हम आपको धन्यवाद देते हैं। Thank you, Jesus, प्रभु। हम आपको धन्यवाद देते हैं आपकी उपस्थिति के लिए प्रभु। होने देते हम आपकी स्तुति आपकी आराधना करें तो हर एक मन आनंदित होकर झूमकर परमेश्वर आपकी केवल आराधना करे राजा। ऐसी जो चीज है जो हमें रोकती है परमेश्वर की आराधना करने के लिए, वो सारी चीजों को हम यीशु के नाम से बांधते हैं परमेश्वर राजा। और परमेश्वर आज हर एक जन को परमेश्वर तू आजाद कर ताकि परमेश्वर आत्मा सच्चाई से केवल जीवित परमेश्वर की हम आराधना कर सके राजा। हम जीवित बलिदान आपको देख सके राजा। परमेश्वर ऐसा हमको बना, ऐसा मुझको बना परमेश्वर। पवित्र आत्मा आइए आप विराजमान हो परमेश्वर यहाँ पर। धन्यवाद देते हैं, सारा आदर महिमा आप ही को देते हुए इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं पिता। सभी लोग कहेंगे गीत गाते हैं कि आज का दिन यहोवा ने बनाया। किसने बनाए हैं? यहोवा ने बनाया। हालेलुया। कई बार ऐसे होते हैं कि हम पुराने सॉन्ग भूल जाते हैं। हालेलुया। उनको हम गाएंगे मिलकर। हालेलुया। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो।
रे आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर रे, आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर रे, यही है तुझसे बाबू से छूट कर रे, यही है तुझसे बाबू से छूट कर रे, जिसका दुनिया हमारे बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, जिसका दुनिया हमारे बनाया है, हम उसमें आनंदित हो। आखिरी बार प्रभु को महिमा मिले, प्रभु को महिमा मिले, मुझे कर दे, प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा आत्मा, वो बड़े में कठोर, रहे उससे कामयाब, वो बड़े में कठोर, रहे उससे कामयाब, जिसका दुनिया हमारे बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, जिसका दुनिया हमारे बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, बोलो यीशु मसीह की हालेलुया। गीत गाते के सागर से भी गहरा प्यार किसका है? प्रभु यीशु मसीह का है। हालेलुया। हालेलुया। आइए गीत गाकर परमेश्वर को धन्यवाद। हम ताली बजाएं सभी लोग। वो सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी न्यारा, प्यार है तेरा, सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा,
सुरक्षित रहते हैं राजा। हम आपको धन्यवाद देते हैं। Thank you, Jesus, Lord. मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। सभी लोग आए। मैं हूँ यहाँ
विश्वास करते हैं कि हमारी स्तुति और हमारे की भेंट को आपने स्वीकार किया है राजा। प्रभु तू बढ़ता जाए और हम घटते जाए राजा। प्रभु आज हर एक को अपने छुआ इसके लिए धन्यवाद देते हैं। प्रभु अपने सारे दुख और दर्द को परमेश्वर अपने निकाल दिया है कि जो इसमें धन्यवाद देते हैं परमेश्वर मसीह कि जो यीशु का नाम लेता है उसी का उद्धार होता है परमेश्वर। यीशु का नाम ही हमारे लिए काफी है परमेश्वर। यीशु का नाम ही हमारी परिस्थिति बदलने के लिए काफी है परमेश्वर। यीशु का नाम ही काफी है परमेश्वर। एक पहाड़ हट जाएगा। यीशु का नाम काफी है कि बीमार चंगा हो जाएगा। हम आपको धन्यवाद देते हैं उस नाम के लिए जो आपने हमें दिया। प्रभु हम दुआ करते हैं परमेश्वर आत्मा आगे हम जो भी वचन सुने आपके दास के द्वारा आज हर से बातें कर परमेश्वर। प्रभु जो आपके वचन सुनता है उसका कल्याण होता है राजा। और प्रभु यीशु मसीह आपके वचनों के द्वारा हमसे बातें कर आज हर एक आत्मिक कान को खोल ताकि हम आपको पूरी मन से आत्मा से बयान कर सके राजा। प्रभु फिर एक बार कहते हैं कि तू बड़े हम घटे। सारा महिमा आदर आपकी देते हुए इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम से मानते हैं। और सभी परमेश्वर के लोगों ने मिलकर कहा और सभी परमेश्वर के लोगों ने मिलकर कहा God bless you all. प्रकटीकरण पुस्तक इस Revelation chapter 3 from verse number 7 to verse number 13. Can we all stand for the reading of the word of God? मी पहिलं वचन वाचतो तुम्ही दुसरं वाचा आणि ज्या पण भाषेमध्ये बायबल असेल त्या भाषेत प्रत्येकाने सन्मान देऊन आपण हे वचन वाचणार आहोत. And to the angel of the church in Philadelphia write, these things saith he that is holy, he that is true, he that hath the key of David, he that openeth and no man shutteth, and shutteth and no man openeth. Behold, I will make them of the synagogue of Satan, which say they are Jews and are not, but do lie. Behold, I will make them to come and worship before thy feet, and to know that I have loved thee. Verse 11. Behold, I come quickly, hold that fast which thou hast, that no man take thy crown. The name of God, the name of the city of God, is New Jerusalem, which cometh down from my God, and I will write upon him my name. 13 वचन हम एक साथ पढ़ेंगे. He that hath an ear, let him hear what the Spirit saith unto the churches. Let's pray. मेरे प्यारे यीशु मसीह आपके नाम को धन्यवाद देते हैं. आपका वचन सत्य है. आपके पास दाऊद की कुंजी है प्रभु यीशु मसीह. और पिता आप ही वो मार्ग हो जो पिता आपने हमारे लिए खुला कर रखा है. उस मार्ग का नाम यीशु है. यीशु मसीह आप ही द्वार हो. आपका वचन कहता है, यीशु ने उससे कहा, मार्ग सत्य और जीवन मैं ही हूं. मेरे अलावा पिता के पास कोई नहीं जा सकता. पवित्र आत्मा आपका स्वागत है. यहाँ आपके लहू से यीशु मसीह में सील कीजिए. हमारे दिलों को तैयार कीजिए. हमारे मनों के विचार को आपके अधीन लेके आते हैं. और जो हरकत, जो विचार आपसे नहीं है, उसे साइलेंस कीजिए. हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. यीशु के नाम से मांगते पिता, स्मरण ग्रहण करो. चर्च इन द बुक ऑफ रेवलेशन. और देखते हैं कि यहाँ की कलीसिया जो है, उस समय में जो सताव हो रहा था, जो त्रास होत होता, त्या त्रासाला तोंड देऊन ही मंडळी पुढे जात होती. आणि मागच्या रविवारी पाहिलं आपण, वी हॅव जस्ट लर्न लास्ट संडे आय थिंक सो अबाउट द 4 doors, the keys,
द प्रॉब्लेम इन द चर्च. परंतु आज आपण पाहूया की ही जी मंडळी आहे हिला विश्वासू मंडळी म्हटलं आहे. बोला फेथफुल चर्च. आणि इतकी विश्वासू आहे की या मंडळीला एकही दोष देवा दिला. देयर इज नो कॉन्डमनेशन इन दिस चर्च. एव्हरीथिंग इज कॉमेंडेशन. त्यांची स्तुती केलेली आहे, त्यांच्यातले दोष काढले नाही. आणि पाहतो त्यामुळे मागच्या वेळेस पाहिलं की फिलाडेल्फियाचा इतिहास असा आहे की ज्या वेळेस एक मोठा भूमिकंप त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये एक मोठा भूमिकंप त्या ठिकाणी आला होता. त्या भूमिकंपामध्ये फिलाडेल्फियामध्ये द्राक्षमळे होते. त्या द्राक्षमळ्यांचा नाश झाला आणि त्या लोकांची उपजीविका बंद पडली की ज्याच्यावरती ते अवलंबून होते, जे त्यांचं सोर्स ऑफ इन्कम होतं, ते सोर्स ऑफ इन्कम आता बंद पडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की जे विश्वासणारे होते ते पहिले यहुदी होते, पण यहुदी आहेत, पण आता ते येशूवरती विश्वास ठेवू लागले. मग त्याला ते लोकांनी सभागृहातून बाहेर काढलं, कारण की ते मोशेच्या नियमाशी संलग्न नाही. ते देवाच्या वचनाप्रमाणे येशूची शिकवण पाहतात. बोला येशूची शिकवण पाहतात. दे आर द फॉलोअर्स ऑफ क्राइस्ट. आणि जर ते येशूची शिकवण पाहतात तर त्यांनी सभागृहात येऊ नये असा नियम होता. कारण की नियम असा होता की सुवार्तेमुळे जे यहुदी नाहीये ते सुद्धा सभास्थानात येऊ लागले होते. आणि त्याच्यामुळे नॉन ज्यूज लोक जे आहेत ते सिनेगॉग मध्ये जास्त येऊ लागले होते. आणि जे यहुदी आहेत त्यांना समजत नव्हतं की खरा यहुदी आणि ख्रिस्ताला स्वीकारणारा यहुदी कोण आहे. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असे झाले की त्यांची जी उपजीविका होती ती आता बंद पडली. आणि त्यावेळेस डोमिशियन नावाचा राजा होता. त्या डोमिशियन नावाच्या राजाने फिलाडेल्फियावरती कैसर हक्क होता आणि फिलाडेल्फियावरतीने 5 वर्ष त्यांचं कर्ज माफ केलं. किती वर्ष? 5 वर्ष. आणि अशा बिकट अवस्थेमध्ये त्यांची फायनान्शियल कंडिशन वीक झाली. आणि जेव्हा डोमिशियन हा रोमी कैसर होता तेव्हा त्याला कळलं की फिलाडेल्फियाची जमीन चांगली आहे, ती द्राक्ष मळ्यांसाठी ती खूप चांगली आहे. मग त्याने काय केलं की रोमचे द्राक्षमळे इतके सुंदर नाही, परंतु फिलाडेल्फिया द्राक्षमळ्यांवरती त्याने अधिकार गाजू लागला. त्याने असं केलं की फिलाडेल्फिया पण माझ्या सत्तेखाली आहे, मग ह्यांचे मळे घेऊन माझी फायनान्शियल स्टॅबिलिटी स्ट्रॉंग करणार आणि ह्या लोकांना अजून आर्थिक समस्येमध्ये पाडणार. आणि त्यावेळेस रोमन सत्ता असल्यामुळे भरपूर लोक कैसराची उपासना, आर्तिमिसची उपासना, डायनाची उपासना, असे विविध उपासना करणारे ते लोक होते. आणि ही जी विश्वासणारी मंडळी होती ह्याला एक समस्या होती की देवाने आमचे सर्व दरवाजे बंद केलेले आहे. गॉड हॅज शट एव्हरी डोर फॉर अस. आणि असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे की इतका छळ आहे, इतका अगोदरच त्रास आहे लोकांचा, आम्ही मायनॉरिटी आहोत, आम्हाला समजत नाही, आर्थिक समस्या बंद पडली, खायचे प्रॉब्लेम आहेत, सिनेगॉग मध्ये येऊ देत नाही, असं आम्ही काय केलेलं आहे की आम्हाला ही शिक्षा होत आहे. आणि त्यावेळेस अशा अवस्थेमध्ये ते घरातच राहत असे, कारण की त्यांना पब्लिकली त्यांना कोण बोलत नसे, कारण की हे लोक विश्वासणारे आहेत. कोण आहे? ह्यांचा देव वेगळा. हे लोक येशूला मानतात, हे लोक यहोवाला मानत नाहीत, हे लोक मोशेचे नियम पाळत नाही, सुलतान केलेली लोक आहेत, ह्यांना आम्ही कसं जवळ घ्यायचं. आणि मग अशा लोकांना धार्मिक समाधान आणायचं, कारण की ते यहुदी नाहीत. काय नाहीये? आणि यहुद्यांचा समज होता की आमच्याकडेच उपासनेची पद्धत आहे, आमच्याकडेच देवाच्या किल्ल्या आहेत, आमच्याकडेच नियमशास्त्र आहे, आमच्याकडूनच मोशे आहे, आमच्याकडूनच अब्राम आहे. आणि त्यांचा हा अभिमान जो आहे तो अभिमान झुकवण्यासाठी परमेश्वर त्यांच्याही जीवनात काहीतरी कार्य करत आहे. प्रेज लॉर्ड. दिस इज द हिस्ट्री. आणि मग असं असताना हा काळ किती मोठा होता माहित नाही. इवन दो दिया 7 वर्सेस, पण हा काळ किती वर्षांचा आपल्याला माहित नाही. परंतु ह्या समयामध्ये सुद्धा असे विश्वासणारे होते की ज्यांचा छळ व्हायचा, ज्यांना जिवंत जाळलं गेलं होतं. आणि अशा लोकांना परमेश्वर येशूच्या द्वारे योहानातर्फे दूतांकडून एक पत्र लिहित आहे, ज्याचं नाव आहे टू द चर्च
of Philadelphia. Praise the Lord. Hallelujah. Verse number 7, please. And to the angel of the church in Philadelphia write, these things said he that is holy, he that is true, he that hath the key of David, he that openeth, and no man shutteth, and shutteth, and no man openeth. मग आता आपल्याला कळतं की जो दरवाजा बंद करतो आणि उघडू शकत नाही आणि उघडू शकतो पण बंद करू शकत नाही असं परमेश्वर का म्हणतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. वर्स 8 बघूया प्लीज. आय नो दाय वर्क्स, बिहोल्ड आय हॅव सेट बिफोर दी अन ओपन डोर अँड नो मॅन कॅन शट इट, फॉर दाउ हॅस्ट अ लिटल स्ट्रेंथ अँड हॅज केप्ट माय वर्ड अँड हॅज नॉट डिनाइड माय नेम. परमेश्वर त्यांना म्हणतात की पहा मी तुमच्या समोर एक द्वार उघडलेलं आहे. मागच्या वेळी पाहिलं की नव्या करारामध्ये 4 प्रकारचे दरवाजे, 4 काइंड्स ऑफ डोर इन द न्यू टेस्टमेंट. किती प्रकारचे आहे? अँड एव्हरी डोर, प्रत्येक दरवाजा जो आहे हा काही ना काहीतरी सिद्ध करतो. इफ यू रिमेंबर, ग्रेट डोर्स स्विंग ऑन स्मॉल हिंजेस. मोठे मोठे दरवाजे छोट्या छोट्या बिजागरींवरती अवलंबून असतात आणि या छोट्या छोट्या बिजागरी आहेत, ह्या बिजागरींवरती आपण कधी लक्ष देत नाही. काही दिवसांपूर्वी एक पास्टर्स कॉन्फरन्स होती. बाय द ग्रेस ऑफ गॉड दे कॉल मी टू ट्रेन पास्टर्स when I am myself in training. आणि गॉड इज सो काइंड. परमेश्वर खूप चांगला आहे आणि खरंच माझ्यावर खूप वयस्कर लोक होते and I was amazed. तर हा प्रश्न विचारला की किती लोकांनी आपल्या घराच्या दरवाजा बिजागऱ्या बघितलेल्या आहेत. आपण ती बिजागरी रोज बघत नसतो, बरोबर आहे की नाही? बऱ्याच लोकांनी खूप अर्थ चांगला सांगितला, बिजागरी का बघत नाही, कारण की ती छोटी असती, दुर्लक्ष होतं, बरोबर आहे की नाही? बिजागरी का बघत नाही, कारण की ती आम्हाला दिसत नाही, त्यामुळे लपलेली असते. आणि मग ती बिजागरीकडे इतकं महत्व नसतं, ती हलकी जास्ती महाग पण नसते, ती 3 प्रकारची असते की आपण लावतो आणि जेव्हा ती त्रास येते आपण लक्ष देतो. अँड दिस इज व्हेरी ट्रू. तसेच आपल्या आयुष्यात मोठे मोठे दरवाजे या छोट्या बिजागरी आणि या छोट्या बिजागरी दुसरं काही नसून आमचं चरित्र, आमचा स्वभाव, आमचे शब्द, आमची जीवनशैली, नंबर 1 आमचं प्रार्थनामय जीवन. You can preach somebody's message, but cannot copy their testimony. You can act like a preacher, but you cannot copy their life of fasting and praying. You cannot take us where you have never been. You cannot show us what you have never seen, and you cannot speak what you have never learned. I hope I'm making sense. Yes, correct. जिथे मी कधी गेलो नाही तिथे तुम्ही आम्हाला कधी घेऊन जाऊ शकत नाही. जे मी कधी पाहिलं नाही ते कधी दाखवू शकत नाही आणि जे मी कधी शिकलो नाही ते कधी बोलू शकत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी ज्या असतात, ज्या परमेश्वर दरवाजे उघड, लक्षात घ्या, या गोष्टी सर्वांना इतक्या महत्वाच्या आहेत. विश्वासणारे असो का अविश्वासणारे असो, वयस्कर असो का मध्यमवर्गीय असो, लहान असो, प्रत्येकाला महत्वाचं आहे की देवा माझी बिजागरी मरूसपर्यंत साफ. तुमचा दरवाजा काचेचा असला, सोन्याचा असला, पितळीचा असला, पण लक्षात ठेवा त्याला धरून ठेवणारी ही बिजागरी असते. जर ही बिजागरी नाजूक आहे, तुटलेली आहे, साफ नाहीये, तर हा दरवाजा निखळून एक ना एक दिवशी पब्लिकली खाली पडणार. प्रेज द लॉर्ड. व्हॉट यू आर इन प्रायव्हेट विल ऑलवेज डिस्प्ले इन पब्लिक, अँड व्हॉट यू आर इन पब्लिक विल ऑलवेज रेप्लिकेट व्हॉट यू आर इन प्रायव्हेट. जे मी गुप्त ठिकाणी असतो तोच मी पब्लिकली असणार, नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही भरपूर लपवण्याचा प्रयत्न केला, पण जे मी प्रायव्हेट करत असतो ते एक ना एक दिवशी पब्लिकली बाहेर येणार. प्रेज गॉड. जेव्हा परमेश्वर दरवाजे उघडतो, जेव्हा परमेश्वर द्वार को खोलता है, when God opens door, before opening door he has 7 tests for us. 7 प्रकारच्या परीक्षा परमेश्वराकडे आपल्यासाठी आहेत. किती प्रकारच्या? 7. There are 7 kind of tests to every believer God takes. पण त्या विश्वासणाऱ्याच्या आयुष्यात आणि अंतःकरणात देवाच्या जवळ जाण्याची इच्छा पाहिजे. याकोब 4:7, ड्रॉ नाय टू गॉड अँड ही विल ड्रॉ नाय टू. तुम्ही परमेश्वर जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. जुन्या करामध्ये परमेश्वराने पहिला अग्नी पाठवला, नव्या करामध्ये त्यानेच पाठवला, पण आता तो हा मागणी करतो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुमच्याकडे येईन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. योहान 15 मध्ये विश्वासणाऱ्यांचे 3 स्तर आहेत. देयर आर 3 काइंड्स ऑफ स्टेजेस फॉर बिलीव्हर्स. नंबर 1 द बिलीव्हर स्टेज, नंबर 2 डिसायपल स्टेज, अँड नंबर 3 इज अ फ्रेंड स्टेज, मित्राची स्तर.
आपण देवाला मित्र म्हणतो का? देव तुम्हाला मित्र म्हणेल का? हा मोठा प्रश्न आहे. देव माझा मित्र, देव माझा मित्र, देवाला सगळे मित्र आहेत, पण देव सगळ्यांनाच मित्र म्हणत नसतो. अब्राहमला मित्र म्हणण्यासाठी देवाने 25 वर्ष लावली. किती वर्ष? उत्पत्ती मध्ये तुम्ही जर पाहिलं अध्याय 17, 18, 19, 20, रनिंग आउट ऑफ टाइम सो वी जस्ट गो व्हेरी ब्रीफली. जेव्हा अब्राहमाने आपला ऊर देश सोडला, जेव्हा तो 75 वर्षाचा होता, जेव्हा तो 85 वर्षाचा होता, त्याच्या जीवनात हागार आली, आणि जेव्हा तो 95 झाला तेव्हा त्याला आकाशाचे तारे आणि समुद्राची वाळे दाखवली. आणि 99 वर्षाचा असताना त्याला पुत्र संतान, त्याला त्याचं नाव इसाक ठेवलं. या 24.5 वर्षामध्ये त्याच्या आयुष्यात भरपूर गोष्टी घडल्या. दॅट इज कॉल्ड अ टेस्ट ऑफ टाइम. वेळेची परीक्षा. कुठली परीक्षा? सगळ्यांचं लक्ष आहे? आय वुड एनकरेज यू राईट दिस डाऊन प्लीज. हे तुम्ही लिहून घ्या. आयुष्यात खूप महत्वाला आहे. आणि ही वेळेची परीक्षा परमेश्वर प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात आणतो. कुणाच्या? ज्याला परमेश्वरामध्ये वाढायचं आहे. सर्वांच्या नाही. सगळे विश्वासणारे येशूचे शिष्य बनू शकत नाही, पण सर्व शिष्य विश्वासणारे असलेच पाहिजे. हालेलुया. Every believer cannot be a disciple, but every disciple has to be a believer. Praise the Lord. Hallelujah. आणि जसं प्रमाणे वाढतो तेव्हा परमेश्वराला पण सिरियसली घ्यायला लागायला पाहिजे. बोला, टेक गॉड सिरियसली. देव काय टाइमपास नाही. तुम्ही कधी पण येणार, कसं पण हसणार, कसं पण वागणार, कसं पण आळस चटवणार, हॅ करणार, हू करणार. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आय एम ऑनेस्ट विथ यू. तुम्ही चर्चमध्ये आळस येणार, देव तुमच्या पाठीमागे आळस येणार. ती काय झोपायची जागा नाहीये. कधी पण टाइमपास करणार, फोन गेम खेळणार. नो 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 नो, यू आर अ फूल इफ यू आर डुइंग लाईक दॅट. देव उत्तम न्यायाधीश आहे. त्याचं नाव नीतिमान न्यायाधीश आहे. काय? अजून तुम्ही देवाचा न्याय बघितलाच नाही. आपण देवाच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे. देवाची गंमत केली, देव तुमची पण गंमत करेल. सॉरी टू से, त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. या वेळेच्या परीक्षेमध्ये अब्राम जेव्हा 75 वर्षाचा होता, या वेळेच्या परीक्षेमध्ये अब्राम खोटं म्हटलं अभिमलेकशी की सारा माझी बहीण आहे म्हणून, तरी देवाने क्षमा केली. हागार जीवनात आली. सारेचा फोर्स होता की देव कसं देईल. शी ओनली सॉ द नॅचरल, शी डिडंट नो गॉड इज सुपरनॅचरल ऑल्सो. तरी देवाने क्षमा केली. लोट आला, तो सदोम मध्ये गेला. देव अब्रामाशी बोलला, लोटाची पण क्षमा केली, पण त्याची बायको मिठाचा खांब बनली. या 25 वर्षामध्ये देवाने अब्रामाला आतून आणि बाहेरून पारखलेलं आहे. When God wants to do something big in your life, He starts testing you so that He can trust you. Well, I'm tested to be trusted. Say tested to be trusted. ज्या माणसाची परीक्षा होत नाही तो कधी त्या माणसाची परमेश्वर आयुष्यात कधी विश्वास ठेवू शकत नाही. Because He knows you will blow it apart. God won't take you in that level where you cannot keep your character in that state. Come on loudly, please. Your anointing won't take you where your character won't keep you. माझा अभिषेक मला किंवा आमचा अभिषेक त्या स्थानात घेऊन जाऊ शकत नाही जिथे मी माझं चारित्र्य राखू शकत नाही. मोठे मोठे दरवाजे छोट्या छोट्या बिजागरीवरती अवलंबून असतात. अब्रामाच्या आयुष्यात हा मोठा दरवाजा उघडण्यासाठी परमेश्वराने या छोट्या छोट्या बिजागरींना अगोदर दुरुस्त केला आहे. नंबर 1, स्टॉप लाइंग अँड स्टार्ट स्पीकिंग द ट्रूथ. खोटं बोलणं सोडून दे आणि खरं बोलायला शिक. प्रेज गॉड. प्रेज गॉड. हालेलुया. देव सत्य आहे. देव कोण आहे? सत्य त्याच्यापासून येतं. ही इज द ट्रूथ. ही इज द फाउंडेशन ऑफ ट्रूथ. तो सत्याचा स्तंभ आहे. सत्याची जी विश्लेषण आहे हे येशू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमचं होय होय असावं, तुमचं नाही नाही असावं. जे काय मुखातून येतं देवापासून नसतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जर मला दुसऱ्यांकडून सत्याची अपेक्षा आहे तर मी पण तितका सत्यवान पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून जर अभिमलेकशी खोटं बोलला, देवाने क्षमा केली, कारण की देवाने अब्रामाचा अंत पाहिला आणि सुरुवात केली. God saw the father of faith. Sarah saw the father of Isaac. देवाने अब्रामाला विश्वाचा पिता बघितला,
सारेला वाटलं हा माझ्या पहिल्या मुलाचा पिता होईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाला माहित आहे की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या स्तरामध्ये मी काय बनणार, आणि ते पाहून देव माझ्या आयुष्यात कार्य करत असतो. प्रेज गॉड. ही टेस्ट ऑफ टाइम इतकी महत्वाची आहे. या वेळेच्या परीक्षेमध्ये परमेश्वर मला पहिले माझे स्वतःचे पाप मला दाखवणार, दुसऱ्यांचे नाही. गॉड ऑलवेज रिव्हील यू टू यू. आपलं खातं उलट असतं. तो कसा आहे माहिती समजून दे. आपण दुसरा दोष लावायला, हसायला, नावं ठेवायला, भांडणं करायला खूप लवकर असतो. गॉड ऑलवेज रिव्हील यू टू यू. जसा मोशे परमेश्वरचा पहिला गेला, मोशेच्या हातात काटे होती, ती काट्याने साप बनला. साप का बनला? देवा सांगू होता की मोशे तू सापासारखा आहेस, तू पण असाच धूर्त चालबाज आहेस, खून करून पाळला 40 वर्ष. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचे स्वतःच कोण दिसतात? गुप्त तुझ्यापासून मला मुक्त कर. देवा झडती घे माझं हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत. सर्च मी अँड फाइंड मी अँड नो इफ देयर इज एनी अनगॉडली सिन इन मी. प्रेज द लॉर्ड. आर यू लर्निंग समथिंग? या टेस्ट ऑफ टाइम मध्ये पाहतो आपण 25 वर्ष निघून गेले. अब्राहम विश्वासू राहिला. आता 25 वर्षानंतर याकोबाचं पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये याकोब म्हणतो एब्राहम वॉज अ फ्रेंड ऑफ गॉड. अब्राहम हा परमेश्वराचा मित्र होता. कोण होता? बोला, वेळेची परीक्षा. या परीक्षेत सगळे पास होत नाहीत. या परीक्षेमध्ये बरेच जण अर्धवट देवाला सोडतात, देवाला पाठ दाखवतात, देवाला जुमानत नाही, देवाला एकदा हलकं घेतात. देव त्यांना फक्त गरजेच्या वेळेस पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वी आर विलिंग टू चेंज व्हेन द प्रेशर इज मोर फ्रॉम आउटसाइड. आपण केव्हा बदलतो? जेव्हा बाहेरचा दबाव जास्ती असतो, जेव्हा मला काही ऑप्शन उरत नाही, तेव्हाच मी बदलायला सुरुवात करतो. इजंट इट ट्रू? या वेळेच्या परीक्षेमध्ये योसेफ जेव्हा खड्ड्यात पडला तेव्हा वचन म्हणतो तो 17 वर्षाचा होता. कधी? Joseph was 17 years old when he was put in the pit. When he went into the palace, he was almost 30 years old, 35. खड्ड्यापासून महालापर्यंत प्रवास 23 वर्षाचा आहे. या 23 वर्षामध्ये या टेस्ट ऑफ टाइम मध्ये योसेफाच्या आयुष्यात नंबर 1 जेव्हा तो खड्ड्यात पडला त्याला समजलं की या जगात कोण कोण नसतं आणि माणसाचा खरा स्वभाव कसा आहे. He understood the human nature of his family. जेव्हा तो खड्ड्यात पडला होता तेव्हा इस्माइली ताफा आला, त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं. त्यानंतर तो विकला गेला, पोटिफरच्या घरात गेला. त्या घरात किती वर्ष होता बायबल सांगत नाही. हाऊ लॉंग ही वॉज देअर इन पोटिफर्स हाऊस, नो वन टेल्स इन द बायबल. परंतु त्या घरामध्ये पोटिफरची पत्नी होती. ते देवाचं वचन मध्ये तिला रोज रोज म्हणायची. हा रोज म्हणजे 1 आठवडा 1 महिना नाही, कधी 1-2 वर्ष असेल. आणि जेव्हा तो तिला म्हटला की तू माझ्या मालकाची पत्नी आहेस, देवा विरुद्ध एवढं मोठं घनघोर पाप मी कसं करेल? अँड गॉड वॉज लिस्निंग टू हिज रिस्पॉन्स. परमेश्वर त्याच्या प्रतिसादाचा प्रत्येक वेळा पाहत होता की कशा प्रकारे योसेफ या परीक्षेला तोंड देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस तो तिथून पळाला त्यानंतर तो तुरुंगात गेला. आतापर्यंत योसेफाने आपले स्वप्न सांगितले लोकांना. आता परमेश्वर म्हणतो तुरुंगामध्ये लोकांना स्वप्न पडतील, तू उत्तर दे. गॉड गुड. वडिलांच्या घरी असताना त्याला 2 स्वप्न पडले. पहिलं स्वप्न पिंड्या खाली वाकल्या, दुसरं स्वप्न आकाश तारे आणि सगळे भाऊ नमन करतात. पण पोटिफरच्या घरामध्ये एक पण स्वप्न पडलं नाही. ना पोटिफरला पडलं, ना योसेफाला पडलं, कुणालाच पडलं नाही. हा जो पोटिफरच्या घरामधला वेळ जो होता हे त्याचा ट्रेनिंग पिरियड होता. का होता? त्यांना आयुष्यात कधी कल्पना पण नव्हती की परमेश्वर मला इफेक्टिव्ह अकाउंटंट करत आहे. त्याला असं वाटलं असेल माझ्या वडिलांच्या घरात धाकटा मुलगा आहे, मला विकलं गेलं, मैसा नाइंसाफी हो गई है, मैं अभी कोर्ट जाऊंगा, हाई कोर्ट हिलाऊंगा, सुप्रीम कोर्ट जाऊंगा. परमेश्वर चुप बैठ. आणि ज्या वेळेस तो खड्ड्यात पडला तो ओरडला नाही, मला वाचा. का ओरडला नाही? कारण की तो ज्या खड्ड्यात पडला तर तो उभा होता आणि 11 वाकत होते. पहिलं समजा खरं पडलं, माझी पेंडी उभी आहे आणि 11 पेंड्या वाकत आहे. गॉड इज सो गुड. खड्ड्यातही परमेश्वर आपलं दर्शन पूर्ण करतो. जेव्हा पोटिफरच्या घरात त्याला माहिती पण होतं की मला अकाउंट्स येत नाही, मला पैसे मोजता येत नाही, माझे पोशाख बदलला, माझे केस बदलले, माझं रूप बदललं, पण परमेश्वर मला अकाउंट का शिकवत आहे? मी पोटिफरच्या घरामध्ये सगळं लिहून का घेत आहे? कारण परमेश्वराने योसेफाला महालात पाहिलं
आणि महालात जाण्यासाठी तुला योग्य व्यवस्थापन आलंच पाहिजे. यू शुड बी इफेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेटर इन ऑर्डर टू बी द प्राईम मिनिस्टर. हालेलुया, हालेलुया. तरी त्या परिस्थितीमध्ये योसेफ त्या परिस्थितीमध्ये योसेफ बसला. जोसेफ लर्न अकाउंटिंग, जोसेफ लर्न मॅनेजमेंट, जोसेफ लर्न व्हॉट इज कॉल्ड ऍज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. योसेफ हा सगळं शिकला, त्याने कधी कुरकुर केलं नाही, पण त्याला माहित नव्हतं. आय नो व्हॉट आय नो, आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो, व्हॉट यू नो आय नो, अँड व्हॉट आय डोंट नो. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तो त्या घरातून गेला होता, त्या पोटिफरच्या बायकोने त्याचा अंगरखा घेतला आणि त्याला पाहून गेलं आणि तिने स्टोरी रचली आणि त्यानंतर तो तुरुंगामध्ये गेला. आणि तुरुंगामध्ये लक्षात ठेवा, त्याला फर्स्ट क्लास कंपार्टमेंटचा तुरुंग मिळाला. कारण की त्या तुरुंगामध्ये राजाच्या विरुद्ध वागलेले एक बटलर होता आणि कुक होता. हे दोन्ही त्या तुरुंगामध्ये होते. आणि या तुरुंगाच्या म्हणतात की तुरुंगाचा नायब अधिकारी होता, त्याच्या समोर योसेफला देवाने कृपा पुरवली आणि तो त्या तुरुंगामध्ये सर्व कैद्यांचं व्यवस्थापन करत होता. ज्या माणसाला आपलं घर साफ करता येतं तो नक्कीच मोठ्या घरात जाणार. ज्याला आपलं घर साफ करता येत ना, आयुष्यात तरी जाणार नाही आणि गेल्या तरी त्याला विकलं झाले. प्रेज गॉड. तुम्ही खरं बोलतो तुम्हाला. जर मी थोडक्या विषयी प्रामाणिक आहे, देवाचं वचन म्हणते मी होता राज्य करेन. यू विल रूल ओव्हर 10 nations, द बायबल सेज. व्हाय इज फेथफुलनेस काउंटेड ॲज रुलरशिप? हॅव यू थॉट अबाउट दॅट? विचार करा. देवाचं वचन मी काल विचार करू मनामध्ये की विश्वासूपणाला अधिकार राज्य गाजवण्याचं परमेश्वराने प्रतिफळ का दिलेलं आहे? व्हॉट इज दॅट देअर इन फेथफुलनेस अँड रुलरशिप? जो आपल्या 10 रुपयांशी प्रामाणिक आहे, देवाच्या किंवा दशमी प्रामाणिक आहे, परमेश्वर त्याला जास्ती देणार. जो कभी देता नहीं उसको कभी मिलेगा भी नहीं लाइफ में. आई एम ऑनेस्ट विथ यू. आणि जरी मिळालं तुम्ही उधळून टाका, तुम्हाला सेव्ह करता येणार नाही. प्रेज गॉड. आणि ज्याला भरपूर दिलेलं आहे त्याच्याकडून परमेश्वर काय केलं? भरपूर अपेक्षा करतात. टू मच इज गिवन, मच इज रिक्वायर्ड. हालेलुया. इफ यू हॅव मच टाइम, जास्ती वेळ आहे टीव्ही बघण्यामध्ये, झोपण्यामध्ये, फिरण्यामध्ये घालवलात, परमेश्वर जास्तीची अपेक्षा करणार. इतका टाइम तो दिला होता, तू काय केलं? चुका काढल्यास, निंदा नालस्ती केलीस, यू विल बी आस्क्ड. येशूला आपण 24 तास होते का 25 तास होते? योसेफ तुरुंगात गेला, आतापर्यंत गेला तर फक्त 2 स्वप्न पडले होते. आता 2 स्वप्न 2 माणसांना पडले. त्याचा अर्थ सांगितला. ते माणसं खुश झाले, सुटका मिळाली. आणि त्यानंतर त्याला फारोने महालात बोलवलं, जेलचा अंगरखा टाकला, फारोचा पोशाख घातला आणि फारोचं स्वप्न सांगितलं. प्रेज द लॉर्ड. तो 23 वर्षात, 23 years, तेव्हा योसेफ जो पहिला बांधेरूप होता, देखना होता, आता दाढी वाढली असणार, मोठा माणूस झाला, एक प्रौढ मॅच्युअर्ड मॅन. आणि जेव्हा तो मॅच्युअर्ड मॅन झाला, त्याला भरपूर गोष्टी समजल्या. मग तो उत्पत्ती 50:20 मध्ये म्हणतो, तुम्ही माझं वाईट चिंतलं तरी परमेश्वराने ह्याच्या माझं भलं केलं. हालेलुया. या 23 वर्षामध्ये परमेश्वराने योसेफाचा नंबर 1 घमंड तोडला. काय तोडला? सम पीपल टेक लॉट ऑफ टाइम टू बी हंबल. देवाकडे नम्रतेच्या भरपूर चाव्या आहेत. तो माणसांना भरपूर नम्र करतो. पण देवाचं वचन 1 पेत्र 5, 6 आणि 7 मध्ये, 1 Peter chapter 5 verse 6 and 7, humble yourself under the mighty hand of God that he may exalt you in due time, casting all the care upon him for he cares. देवाच्या प्रतापशाली हाताखाली नम्र हो, तर योग उच्च करे आपले त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी घेतो. जर मी स्वइच्छे नम्र होतो तर परमेश्वर मला उच्च करतो. जर मी नम्र होत नाही तर नम्र करण्यासाठी परमेश्वराकडे भरपूर उपकरण आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, हट्टीपणा देवापासून नाही. स्टबर्न पीपल ऑलवेज आर हिपोक्रेट्स. हट्टी माणसं ढोंगी असतात. त्यांच्याकडे नम्र न होण्याची भरपूर कारण असतात. ती का अशी वागली म्हणून मी असा वागणार, तो का असा वागला मला नाही घेऊन गेलं मी असं वागणार. खरी नम्रता फक्त मान खाली घालून हांजी हांजी करावे नसती. कीप दिस इन माइंड. जीसस वॉज मीक बट नॉट वीक. खरी नम्रता म्हणजे काय असती? फिलिपियन्स 2 5 ते 11 वाचा प्लीज. नॉट नाउ व्हेन यू गो होम. फिलिपियन्स चॅप्टर 2 verse 5 to 11. देवाचं वचन म्हणतं, तो देवाच्या प्रतिमेत असून सुद्धा त्याने देवपण सोडून तो नम्र झाला आणि त्याने माणसाचं धारण केलं. आणि तो इतक्या वेळा म्हणाला की वधस्तंभाचं वर्णन केलं. In spite of being God, he humbled himself and took upon him the form of flesh and blood and became obedient unto death, even the death of the cross. Wherefore God also hath highly exalted him. देवाने त्याला सर्व नावाहून उच्च नाव दिलं. देवाने येशूला उच्च पॉवर नाही दिली, त्याच्या नम्रतेमुळे देवाने त्याला जास्ती पॉवर,
जास्ती टाइम नाही दिला, पण सर्वात मोठं नाव दिलं. या जगामध्ये प्रत्येकाला, प्रत्येक आजाराला, प्रत्येक परिस्थितीला एक नाव आहे, आणि त्या नावाहून सर्वात मोठं नाव येशू आहे. प्रेज गॉड. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा योसेफ आज्ञा पालन करत करत देवाचं महालात गेला, देवाचं वचन म्हणतं परमेश्वराने महालामध्ये त्याच्या अधीन सर्व काय ठेवलं, आणि त्याचे ज्या भाऊ आले, लक्षात ठेवा, त्या भावांना बघून तो रडला. योसेफ अंतकडे येण्यासाठी देवाने 23 वर्ष लावले. किती वर्ष? प्रेज गॉड. आणि जर योसेफ एका दिवसात का 10 वर्ष बनला असता प्राईम मिनिस्टर, भावांना जेलमध्ये टाकलं असतं. कुठे टाकलं असतं? पण देव दया संपन्न आहे. जेव्हा जेव्हा देवाच्या इच्छेमध्ये असतो तेव्हा परमेश्वर विजय मल्हार बाहेर काढतो आणि येशू ख्रिस्तात निर्माण करत असतो. गलती 2:20, Galatians 2:20, फॉर आय एम क्रुसिफाईड विथ क्राइस्ट. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर ठेवला आहे, माझ्या मी नव्हे तर ख्रिस्त माझ्या जगत आहे. ही टेस्ट ऑफ टाइम आहे. या टाइम मध्ये अब्रामाला 25 वर्ष, योसेफला 23 वर्ष. या 23 आणि 25 वर्षामध्ये त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या शब्दात, त्यांच्या विचारात, त्यांच्या आचरणात, त्यांच्या पर्सनल प्रेयर, स्पिरिच्युअल होली लाईफ मध्ये परमेश्वराने खूप मोठे मेजर बदल केले आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परमेश्वर इतक्या वर्षानंतर दार उघडतो. समजतं माझं बोलणं? 25 वर्षानंतर इसाक झाला, 23 वर्षानंतर प्राईम मिनिस्टर बनला. दानिएल जेव्हा 70 वर्षाचा होता तेव्हा तो सिंहाच्या गुहेत होता. वेन ही वॉज 70 years old, 70 वर्ष जखड म्हातारा दानिएल जेव्हा होता, त्याच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा म्हणजे सिंहातल्या गुहेतली होती. जेव्हा तो 15 वर्षाचा होता तेव्हा तो नबुकदनेस्सर महालात आला होता, तेव्हा तो म्हणतो दानिएल 1:8 मध्ये, राजा खातो ते मिष्टान्न, द्राक्ष ती विटा होऊ देणार नाही. जेव्हा तो हे म्हणतो त्या परमेश्वराने दानिएलाची मनातली केली प्रार्थना ऐकली होती, आणि परमेश्वर दानिएलला राष्ट्रपती बघितलं होतं. काय बघितलं? गॉड सॉ डॅनियल. डॅनियल मीन्स व्हॉट? गॉड इज माय जज. डॅनी म्हणजे गॉड, डॅनी म्हणजे जज, आणि ईएल म्हणजे गॉड. God is my judge, Daniel. Hallelujah. Hallelujah. आणि जेव्हा तो महालात 15 वर्षाचा मुलगा असं उभा राहतो, म्हणतो खोसरला मी राजा खातो ते मिष्टान्न मिठाऊ देणार नाही, आणि देव त्याची प्रार्थना वरून ऐकतो. आणि जेव्हा तो आयुष्यात परीक्षेत पडतो, परमेश्वर माहिती होतं की हा मुलगा माझ्या नजरेमध्ये प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट आहे. मग ह्याची ट्रेनिंग कशी करायची तसा प्लॅन देवाने आखला होता. प्रेज गॉड. प्रेज गॉड. जेव्हा सिंहाच्या गुहेत तो पडला होता, आपल्याला माहिती आहे किती सिंह होते. वी डोंट नो हाऊ मेनी लायन्स वर देयर. तुला माहिती आहे का आकडा किती सिंह होते? ते किती होते ते म्हातारने बोलता मला कुणाच का माहित नाही. पण ते जे सिंह होते त्याच्या आयुष्यातले फ्युचर मध्ये येणारे प्रत्येक शत्रू तिथे उभे होते. इमॅजिन लाईक दॅट. आणि परमेश्वर त्यांना सांगत होता, तुझे 3 मित्र आगीत चालले, तुला चालू नकोस, तू गुडघाड बस. कारण की येथून पुढे तुझ्या विरुद्ध असे भरपूर सिंह उभे राहतील. तेव्हा तुला उत्तरेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, ना दक्षिणेकडून नाही, तुला सहाय्य माझ्याकडून असेल. आणि जेव्हा त्याने त्या गुहेमध्ये हात वर केले असतील, प्रार्थना केली असेल, परमेश्वर दाखवत होता की असंच तू करत राहा, तुला अजून पुढे घेऊन जाईल. हालेलुया. मग तो प्रेसिडेंट बनला इतिहासामध्ये. इराणचा सर्वात पहिला राष्ट्रपती म्हणजे कोण होता? डॅनियल. बोला, टेस्ट ऑफ टाइम. दुसरी परीक्षा जी असती परमेश्वर दार म्हणजे पहिले दॅट इज कॉल्ड टेस्ट ऑफ मनी. बोला, पैशाची परीक्षा. ही पैशाची परीक्षा इतकी महत्वाची आहे. टेस्ट ऑफ मनी सो इम्पॉर्टंट. या परीक्षा एका मागून येत नाही, एका महिन्याच्या नंतर नाही. जसं मी बघा, देवाचं सामर्थ्य पाण्याच्या प्रवासासारखं आहे. कसं आहे? ज्या ठिकाणी मी उतरला होता त्या ठिकाणी बघ तेच पाणी नसणार, नवीन पाणी असणार. आणि त्या टेस्ट ऑफ मनी मध्ये, त्या पैशाच्या परीक्षेमध्ये लक्षात घ्या, आता परमेश्वर प्रत्येक विश्वासणारा कोण जो देवाच्या इच्छेमध्ये वाढण्यासाठी, राहण्यासाठी प्रार्थना करत असतो, परमेश्वर त्याला मोठं दार उघडायच्या अगोदर या छोट्या छोट्या बिजागऱ्या साफ करतो. हालेलुया. जिथे मी कमजोर आहे
तिथे परमेश्वर हे मला दुरुस्त करत असणार. आणि जे माझे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत त्यामध्ये परमेश्वर कधी वापरत नसतो मला. He always take a situation where you know you are absolutely weak in that area. ज्याच्या पण जीवनात ही पैशाची परीक्षा येते त्या लक्षात घ्या, जर मी देवाशी प्रामाणिक आहे तर भरपूर मिळणार, तर लबाडी करणार तर काहीच मिळणार. Praise the Lord. Praise the Lord. यीशु कड़े ये ना सब कुछ ठीक हो जाएगा, सब कुछ पैसा मिलेगा, ऐ झूठ है, ये कुछ नहीं मिलता है. यीशु मसीह कहते हैं, मैं आपको दिल से कहता हूं, पीपल से ना यीशु के पास आओ पैसा मिलेगा, काम मिलेगा, ऐसा कुछ नहीं मिलता है. वेयर इन द वर्ल्ड यू फाइंड द बाइबल? यीशु मसीह आने का प्रॉब्लम और बढ़ गए, बीमारी और ज्यादा हो गई, हाँ कि नहीं, लोग और सताने लगे. इसी में हमारी भलाई है. एका लॉटरीचं तिकीट आहे, येशूकडे या, लगेच पटकन बाळ होईल, पटकन होईल, पटकन. यू आर अ लायर. अशी स्पर्धा गाजू पण नका. यीशु के पास आओ, सब आंसू मिट जाएंगे, ऐसा कुछ नहीं होगा दीदी और भैया. इस भ्रम में मत रहो. यीशु मसीह का मार्ग काफी सकड़ा है, उसमें वो तकलीफें हैं, उसमें वो प्रॉब्लम्स है, और जो उसमें पार होता है उसे अनंत काल का जीवन मिलता है. ये सबके लिए नहीं है, ये सबके लिए नहीं है. आई एम ऑनेस्ट विथ यू. हा तुमचा भ्रम आहे, हे सर्वांसाठी नाहीये. जो शेवटपर्यंत टिकतो तोच तरतो, त्याला जीवनाचा मुकुट मिळतो. एक गॅरंटी सांगतो, तुम्हाला जगातल्या काही मुळे छान शक्ती मिळणार नाही, पण तुम्हाला स्वर्गात मोठं स्थान नक्कीच मिळेल. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. In this test of money, जेव्हा गेहजी अलिशाच्या घरामध्ये नामान कोडी येतो, तो नामान कोडी बरा होतो. तो म्हणतो मला अबनानी फरफर नद्या आहेत, पण अलिशाला म्हणतो तू यार्देमध्ये 7 वेळा डुबकी मार. तो मारतो आणि नामान श्रीमंत असतो. तो गिफ्ट देतो अलिशाला. त्यानंतर नामान घोड्यावर बसतो आणि जातो निघून. त्यावेळेस गेहजी त्याच्या मागे मागे पळत जातो. आणि जेव्हा तो पळत जातो, नामान थांबतो आणि काय झालं, तो एक स्टोरी बनवतो की तुम्ही भविष्य बघते आले आणि नामान वाटतं की हा पण अली सारखाच आहे, हा पण धार्मिक सेवक आहे, ह्याला पटपट पटपट त्याला दिलं. आणि लक्षात ठेवा, अलिशा गेहजी ह्या सर्व गोष्टी घेऊन अलिशाकडे आला. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा अलिशाकडे आला तर गेहजीने अलिशाला विचारलं तू कुठे गेला होतास. त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं, अलिशा गेहजीला म्हणतो की जो कोड नामांवरती होता तो कोड तुझ्यावरती, तुझ्या पिढीवरती हो. आणि त्यावेळेस गेहजी एकही शब्द न बोलता खाली मान घालून अलिशा समोरून निघून गेला. प्रेज द लॉर्ड. या पैशाच्या परीक्षेमध्ये गेहजी नापास झाला. इतक्या वर्षाची सेवा, इतक्या वर्षाचं त्याचं काम करणं, आणि त्याच्या माहितीचा अर्थ गेहजीला संधी मिळाली होती. इतक्या वर्षामध्ये त्याच्या आत ही इच्छा होती की मला पैसे पाहिजे. समजतं माझं बोलणं? पैसा का मागणं का वाईट नाहीये, पण ते कष्टाने मिळालं पाहिजे. कशाने मिळालं पाहिजे? ह्याचं उचलून, ह्याचं घर विकून, ह्या खोटे 7-12 करून, असे पैसे करून, दॅट मनी विल नॉट लास्ट विथ यू फॉर अ लॉंग टाइम. ह्याला बिघडून, ह्याला त्रास देऊन, ह्याला फसून, ह्याला करून, असं करून यू विल नॉट बी हॅपी. गेहजी विसरला की या ज्या मनुष्याने अग्नीचे रथ पाहिले, चारी बाजूनी शुनेमकरींचा मुलगा जिवंत पाहिला, जेवण आश्चर्य पाहिलं, तर इतकं सर्व पाहून सुद्धा त्याच्या मनात ही इच्छा होती, मुझे और चाहिए. क्या चाहिए? बरोबर आहे की नाही? हे जग असं शिकवतं, और चाहिए, और चाहिए, और चाहिए, और चाहिए. और चाहने के चक्कर में उसे कुछ नहीं मिला. यहूदा इस्करियोत पण या पैशाच्या परीक्षेमध्ये नापास झाला. यहूदा इस्करियोत पण या पैशाच्या परीक्षेमध्ये, त्याकडे डब्बी होती, 3.5 वर्षामध्ये तो चोरायचा. मग इतके पैसे चोरून कोण ठेवायचा? नोबडी नोज इट. मी काही पालकांना प्रश्न विचारला की इतक्या वर्षात यहूदा इस्करियोत चोरायचा, तो कधी बायको असेल, तो लपून बायकोला दे असे पैसे किंवा त्याला काही, वी डोंट नो. तुझं पाप तुला, युअर सिन्स विल फाइंड यू आउट. कारण की देवाचा मार्ग इतका पारदर्शक आहे, त्या मार्गामध्ये पारदर्शक लोकांनाच एंट्री आहे. ट्रान्सपरन्सी, बोला ट्रान्सपरन्सी इज एन ऑर्नामेंट. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. For today, the last test, third test of character. काय? बोला चारित्र्याची परीक्षा. This test of character is so important. ही चारित्र्याची परीक्षा इतकी महत्वाची आहे. ही प्रत्येक सेवकाच्या, प्रत्येक देवाच्या लेकराच्या ज्याची इच्छा आहे किंवा देवाने वाढायचा, त्याच्या आयुष्यात ही चारित्र्याची परीक्षा 100% येणार. बोला आलीच पाहिजे.
Your anointing won't take you, your character won't. आता नवीन टीचिंग आहे, और मोर पॉवर, अजून सामर्थ्य द्यायचं. Have you heard this? Or somewhere. Where in the Bible you find more power? No power. Only one power given Acts 1:8. ती एकच पॉवर इतकी सामर्थ्यवान आहे, सगळ्या पॉवरच्या विरुद्ध वरती ती पॉवर आहे. असं आपलं मेंटल टीचिंग, साइकोलॉजिकल टीचिंग, और पावर, और प्रार्थना करो, और गाना गाओ, और पावर आएगा. ऐसा बाइबल में कहां पे लिखा है और गाना गाने से और पावर आता है? अब मेंटल जिम्नास्टिक्स खेल रहे हो. और वचन पढ़ो और सामर्थ्य आएगा, और गाना गाने से सामर्थ्य नहीं आता है. यू नेवर फाइंड द बाइबल. द ट्रू वर्शिप ऑलवेज बिगिन्स इन द स्पिरिट. खरी प्रार्थना आत्म्यात सुरू होते. यहूदाचं पत्र 22, 23, 24, 25 वाचा नीट. इफिसचा 18. खरी प्रार्थना आत्म्यात सुरू होती. ज्याची प्रार्थना आत्म्यात सुरू होती त्याला खरं आत्मा सामर्थ्य मिळतं. ज्याची सुरू होतं और पावर, अजून प्रार्थना मोठ्याने ओरडा. नो, ओरडून का भूत निघणार नाही बाहेर. बाहेरच्या अजून आत्मा येतील का चालेल मला. बरोबर आहे की नाही? द रियालिटी ऑफ प्रेयर इज वेन your outflowing life always reveals the infilling life. जर मी आतून काटोकाट भरलेला आहे तर आपोआप ते ओतोपे भात आहे ते मुखातून बाहेर निघणार. प्रेज गॉड. त्यामुळे शो करणे, हालेलुया म्हणजे घर शो करणे गरज नाहीये. शोबाजी ना करो. उगाच आता भरू प्रार्थना केली काहीतरी अपेक्षा करा होणार आहे. डू नॉट क्रिएट अ सीन जस्ट बिकॉज यू प्रेड अ लॉट समथिंग विल हॅपन. इट इज गॉड हू डज इट. हालेलुया. बाबा ते खूप प्रार्थनीशील आहे ती व्यक्ती नाही. बाबा असं नको बाबू, धार्मिक आहे ते. आपण सर्व ह्युमन आहोत. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. या टेस्ट ऑफ कॅरेक्टर मध्ये परमेश्वरी परीक्षा आयुष्यात केव्हा आणतो? जेव्हा आपल्या प्रमोशनचं पाऊल जवळ येतं. वेन प्रमोशन इज व्हेरी नाय. वेन प्रमोशन इज. या परीक्षेमध्ये दावीद नापास झाला. दावीद काय झाला? जेव्हा तो युद्धात जायच्या ऐवजी तो घरा बसला होता, गच्चीवरती होता, आणि त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं तो असा संध्याकाळची वेळ होती आणि त्याने बेटशेबाला पाहिलं आणि तो पापात पडला. आणि त्यानंतर पाहतो आपण त्याच्या आयुष्याकडून त्या पहिला खून झाला, युरियाने खून केला आणि देवाने मंदिर बांधून घेतलं. प्रेज द लॉर्ड. मोठे मोठे दरवाजे छोट्या छोट्या बिजागरीवरती असतात की नाही? आपण त्या बिजागऱ्या कधी बघत नसतो, कधीच त्याची किंमत वाटत नाही. पण जेव्हा त्या उखळून पडतात तेव्हा काय होतं? मोठे मोठे दरवाजे धाड करून खाली पडतात. मग हे कसं झालं अचानक? आम्हाला कल्पना पण नव्हती. कल्पना होती. गॉड वॉज स्पीकिंग टू यू ऑल द टाइम. तुम्हीच ऐकत नव्हता, मीच ऐकत नव्हतो. बरोबर आहे की नाही? आमेन. आणि जेव्हा नाही असं नसतं, काही झालं असणार आहे, काही नव्हतं झालं, त्यांना याची कल्पना 100% होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या परीक्षेमध्ये दावीद एवढा मोठा राजा जो दिसणारा गोलियत मारू शकतो. गोलियत उंच होता, धिपाड होता, शूर होता, परंतु दावीदाला कळून चुकलं या दिसणाऱ्या गोलियतपेक्षा माझ्या आत लबला गोलिया सर्वात बेकार है. वो गोलिया दिखता है, लंबा है, चौड़ा है, पर एक पत्थर उठाया और मार दिया, गोलिया गिर गया. हालेलुया. शाऊल ने 1000 मार दिए और दाऊद ने 10,000 मार दिए. लोग गाना गाने लगे, पर दाऊद ये भूल गया कि सबसे बड़ा गलियात मेरे अंदर छुपा है. बरोबर है कि नहीं? उस गुलियात को निकलने के लिए सिर्फ मौका चाहिए था. क्या चाहिए था? मौका चाहिए. और शैतान ने वो सीन क्रिएट किया आणि परमेश्वराने होऊ दिलं. परमेश्वराने पण या चारित्र्य परीक्षेमध्ये दावीद योसेफ पास झाला. कोण पास झाला? हालेलुया. तो त्या पोटिफरच्या घरातून पळाला. दावीद पण पळू शकला असता, पण तो थांबला. काय केलं? त्याची पहिली नजर योसेफाची देवाने क्षमा केली, पण हे परत बघितलं असतं त्याने क्षमा नसती केली. David's second look at Bathsheba caused him a problem, not the first look. God understand that. All of a sudden it happens. You cannot do anything else. But if you keep on looking at purposely, you are definitely amiable. त्याचा पाय तिथून निघे ना. त्याचा पाय तिथून त्याला ते हवंच होतं का होतं? I want it, I want it, I want it, I want it, and he wanted it, and he messed it up. आणि म्हणून जर दावीदाने त्या महालातून पळ काढला असता तर निश्चित दावीदाचं आयुष्य स्टोरी काही वेगळी असते. आमेन. मला परमेश्वर कधी कधी परवानगी देतो. प्रेज गॉड. नाही 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 अचानक रिमोट मला मी आता काय ना, अहो रिमोट तुमच्या हातात आहे, बटन का बदलत नाही? का रिमोट बोलणारे मला बदल म्हणून? तुमच्या हातात आहे, बघायचं की नाही? आय एम ऑनेस्ट विथ यू. वी ऑल आर बॅटलिंग विथ सच थिंग्स. Nobody actually from that. All everybody.
जर मला समजते चुकीचं आहे, मी स्विच ऑफ केलं पाहिजे. Praise God. If I understand this relationship is wrong, I must cut it off. जर मी एका पत्नीचा पती आहे तर दुसऱ्या लोकांशी मला प्रेमाने बोलायची गरज नाहीये. Come on sisters, you agree with that? समज माझं बोलणं. If you are a husband of one wife, you should not talk with all the ladies so sweet and nice. It's none of your business. Praise God. Praise God. सेम थिंग आहे माझ्या पत्नींसाठी पण. जर मला समजतं की माझा एकच पती आहे प्रेमाने सगळ्या लोकांची प्रेमाने माझी गरज नाही की जेवलास का, उठलास का, जेवला का, मला काळजी वाटते, आपल्या पतीची काळजी घ्या. हो की नाही? हे आपलं कर्तव्य आहे. दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. परमेश्वर अनाथांची पण काळजी घेतो. तुम्ही अनाथांची आई ना आहात. यू आर द मदर ऑफ ऑल ऑर्फन्स इन द वर्ल्ड. प्रेज गॉड. देवाने तुम्हाला मुलं दिली ती तुमची स्वतःची आहे. अनाथांची काळजी घेणं देव आहे. तर मी पण त्याची आई आहे. तुम्ही आधी आई नाही आहात. प्रेज गॉड. डू नॉट शो सो मच अफेक्शन. इट स्टार्ट्स विथ युअर फॅमिली फर्स्ट. हालेलुया. तुझ्या माझा लहानपणाचा मित्र आहे. हू केअर्स फॉर द फ्रेंड? युअर बेस्ट फ्रेंड इज युअर हजबंड. हालेलुया. तुमचा सगळा खास मित्र कोण आहे? तुमचा पती आहे. बोला पती आहे. बोला मागत नाही कुठे बहिणी. आणि तुमची बेस्ट फ्रेंड भावांनो कोण आहे? तुमची थँक्यू ब्रदर डेव्हिड. बोला पत्नी आहे. पत्नीच आहे माझी बेस्ट फ्रेंड. पत्नी पण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हे दावीदाला बाळाकडून मिळालं असतं तर दावीद फसला नसता. प्रेज गॉड. आमेन. आणि म्हणून ही टेस्ट ऑफ कॅरेक्टर इतकी महत्वाची आहे की परमेश्वर अशा गोष्टी घडू देतो आणि पाहतो की आता हा माझा सेवक या टायमाला काय करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग जेव्हा तरी दावीद यापैकी नापास झाला तरी देव दया संपन्न आहे. हालेलुया. गॉड इज अ गॉड ऑफ सेकंड चान्स. आमेन. जेव्हा सेकंड चान्स दिला, जेव्हा त्याला वाचवलं, त्याच्या आयुष्यात नाथान आला. काय आला? आपल्या नाथान आवडतच नाही. आपल्या नाथान वी डोंट लाईक नेथन्स. मला पायाचा बिलकुल आवडत नाही. ते माझ्या टार्गेट असतात. न जाणून मला माहित नाही का परमेश्वर तुमच्याशी माहिती बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा दावीदाच्या आयुष्यात नाथान आला, नाथान जेव्हा आला, नाथानाने दावीदाचा पाप लगेच एक्सपोज नाही केलं. काय नाही केलं? एक उखाणे टाकलं. त्याला विचारलं तो कोण आहे? तो तूच आहेस. आणि ज्या दावीदाला कळलं की नाथान हा माझा हितचिंतक आहे, माझी खुर्ची हिसकायला आला नाही, माझी खुर्ची घ्यायला नाथानाला दावीदाने तुरुंगात टाकलं नाही, दरेबंद केलं नाही, तडीपार केलं नाही. त्याला आपल्या कारकिर्दीमध्ये दावीद म्हातारा होईपर्यंत नाथान त्याच्या बरोबर सारखा होता. If you want to grow in the kingdom of God, you need someone to be accountable to. Praise the Lord. Hallelujah. You need godly friends who can speak in your life. Praise God. Hallelujah. आम्हाला धार्मिक लोकांची मित्राची गरज आहे की जे माझ्या आयुष्यात माझं ओझं प्रार्थनेमध्ये उचलतील आणि ते स्वतः धार्मिक आहेत आणि माझ्या जीवनातल्या चुका ज्या उणिवा आहेत त्या मला देवाच्या वचनाप्रमाणे मला बोध करतील की हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. ऐकलास सुधरशील, ना ऐकलं तर बिघडशील. Isn't it true? अशा लोकांची नेहमी संगती ठेवा. सगळ्यांना आपले घनिष्ठ मित्र करू नका. दावीदावरून नाथानच असा ऐकवता. He allowed him to speak in his life. Who are you allowing to? तुमच्या आयुष्याचं कोण आहे विश्वासू देवानंतर की तुम्ही प्रार्थनेमध्ये बोलू शकता की आपलं सर्व काही जे देवाची इच्छा सांगायचं सर्व काही नाही. and we allow them to speak in a godly manner ki this is wrong and this is right. Praise God. Hallelujah. 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 डॉक्टर बिली ग्रॅमची 65 वर्षाची सेवा. किती? 75 years of ministry. डॉक्टर बिली ग्रॅम 90 वर्ष असताना ते मरण पावले. त्यांची 75 वर्षाची सेवा. जेव्हा ते नुकतेच बायबल कॉलेज पास होते, लिटन कॉलेज इलिनॉयमधून पास होते, जेव्हा त्यांच्या आयुष्यातली पहिली क्रुसेड जी होती, ज्या ते 23 वर्षाचे होते, त्यांच्या आयुष्यात जेव्हा ते वाढत गेले, त्यांच्या आयुष्यात नेहमी त्यांनी त्यांच्या स्वतःला त्यांच्या 3 खास मित्रांशी
4-5 मिनिटांची नेहमी आपल्या जवळ ठेवलं. ते मुलं होते, ते कोणी माणसं होती, कोणतरी फिमेल्स नव्हत्या. All 5 men surrounded him, counseled him, told him, corrected him, you should not preach like this. You should not act like that, Pastor Billy. You should not allow this person to come close to you. आणि त्यांचं ते जेव्हा ऐकलं तेव्हा ते 75 वर्ष सेवा करू शकले. अ क्लीन मॅन. विच मॅन? क्लीन मॅन. कधी पैशाची अफरातफर केली नाही, शब्दांची नाही. आणि जेव्हा पण ते हॉटेलमध्ये जायचे, हे 4-5 लोक पहिले रूम मध्ये बसायचे आणि मग डॉक्टर बिली ग्रॅम यायचे. आपण सगळ्यांना माझा बेस्ट फ्रेंड करतो, सगळ्यांना बोलू शकतो आयुष्यामध्ये. डोंट डू दॅट. जर सलमानाच्या आयुष्यात जर कोणी पाळत असते तर पहिली बायको मिस्त्री केली नसती. जर शमशोनाकडे युथ ग्रुप लीडर असता, युथ पास्टर, तर शमशोन कधी दल्ल्याकडे गेला नसता. त्याच्याकडे पाळक साहेब नव्हते, सेल ग्रुप नव्हता, युथ पास्टर नव्हते, एस ए पास्टर नव्हते. आणि शमशोनाला सांगितलं, आज तुम्हाला तुमच्याकडे सगळं काय आहे तुम्ही का वापरत नाही. आपण उन्हा काढतो, चुका काढतो, हे काढतो, हे तर आयुष्यभर होऊन राहील. जर मला प्रमाणे वाढायचं आहे, आय नीड गॉडली मेन इन माय लाईफ. इफ यू आर अ वुमन ऑफ गॉड, यू नीड गॉडली वुमन इन युअर लाईफ हू कॅन प्रे फॉर यू, अपलिफ्ट यू, correct you, rebuke you, encourage you, and make it you understand this is right and this is wrong. Not every time God will speak to you. प्रत्येक वेळा कधी म्हणजे बोलणार नाही की तुम्हीच अत्यंत धार्मिक आहात. प्रेज गॉड, प्रेज गॉड. आणि परमेश्वर कुणाला असं करतो ज्याच्या आयुष्यात देवाच्या जवळ जाण्याची इच्छा आहे, त्यालाच परमेश्वर अशा लोकांना देतो. ज्याची इच्छा बिलकुल नाही, आवडत पण असे लोक माही चूक करतात, मी फिरणार, मी करणार, मी बोलणार. हू केअर्स? नोबडी केअर्स फॉर इट. इफ यू रिअली वॉन्ट टू ग्रो इन गॉड, म्हणजे खरी इच्छा आहे की सावली पण लोक बरे व्हावेत, लोकांनी माझा वापर करावा, आय वॉन्ट टू बी इफेक्टिव्ह सर्वंट ऑफ गॉड, देन स्टार्ट मेकिंग राईट पीपल, राईट लोकेशन, राईट टायमिंग अँड राईट पीपल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा, दरवाजा उघडला आहे, तो मोठा दरवाजा आहे, पण संत पाऊल म्हणतात त्याच्या मागे भरपूर शत्रू लपलेले आहेत. सगळे दरवाजे उघडणार, हा पण उघड, तो पण उघड. नाही 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 नाही. जर सर्व दरवाजांच्या मागे तुम्ही चाललात तर भरपूर प्रॉब्लेम मध्ये याल. प्रेज गॉड, प्रेज गॉड, हालेलुया, आमेन. आणि म्हणून या दरवाजाच्या आत चालण्यासाठी परमेश्वर मला आत्ताच तयार करत आहे की जेव्हा हे विरोधी उठतील मी आत गेल्यावरती, परमेश्वर मला स्पिरिच्युअली स्ट्रॉंग करत आहे. मी पडणार नाही, मी हलणार नाही, मी खचणार नाही, पण खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देन यू आर अ लीडर, देन पीपल विल फॉलो यू. इफ यू आर अ सर्वंट, यू नो हाऊ टू लीड. इफ यू आर नेव्हर अ सर्वंट, यू विल मेस इट अप. जर मला अधिकाऱ्याच्या अधीन राहता येतं मी अधिकारी बनणार, मला अधिकारी अधीन राहता येत नाही, मी आयुष्यात कधी अधिकारी बनणार नाही. आणि बनलो तरी मी सगळं बिघडून टाकेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थना करूया, उभे राहूया, लेट्स ऑल स्टँड अप. प्रार्थना करा, प्रभूला प्रार्थना करूया की परमेश्वरा, तू मोठा दरवाजा उघडणार आहेस. मला माहित नाही तो आज उघडेल का उद्या उघडेल का परवा उघडेल, पण आजपासूनच माझी बिजागरी साफ कर. These hinges, Lord, make them, nail them strong. It may never fall apart. I may never compromise for such a ministry with any single person in this world. Praise God. Praise. कितना प्रार्थना है प्रभु, आज मेरे जो hinges है उसको तू strong करो परमेश्वर. ये दरवाजा कभी सबके सामने निकलने मत दे. आज ही मुझे बोल दे परमेश्वर कि मेरे hinges के जो स्क्रू निकले हैं उसे मैं रिपेयर करने के लिए, की प्रभू माझे बिजागरे स्क्रू निघाले आहेत, आज ते तू टाईट कर प्रभू. अप्पा तू स्क्रू ड्रायव्हर घेऊन बटनाचा आपल्या देवाच्या आत्म्याचा मला टाईट कर, मला खंबीर कर, मला स्ट्रॉंग कर परमेश्वरा. आणि प्रभू बाप्पा, हा दरवाजा जो आहे बाप्पा तू उघडत आहे, मला तू स्ट्रॉंग कर परमेश्वरा बाप्पा. प्रभू मला पैशाशी प्रामाणिक राहायला बाप्पा, देवाशी प्रामाणिक राहायला बाप्पा, आपल्या आप्तजनांशी, आपल्या पत्नीशी, पतीशी, मुलाशी, आईशी, वडिलांशी प्रभू बाप्पा, मंडळीशी प्रभू सहाय्य कर बाप्पा. प्रार्थना करा की प्रभू बाप्पा मला प्रामाणिकपणा दे बाप्पा. प्रभू बाप्पा
जे पैसे मला दिले बाप्पा ते कसे इन्व्हेस्ट करावे बाप्पा याचं दैवी ज्ञान मला दे प्रभू येशू बाप्पा. पिता मला पैशाच्या परीक्षेमध्ये पास होऊ दे प्रभू येशू बाप्पा. वेळेच्या परीक्षेमध्ये पास कर बाप्पा. माझा उतावळेपणा काढ. कम ऑन टेल लॉर्ड रिमूव्ह द फ्रस्ट्रेशन फ्रॉम मी. व्हेन somebody gets promoted I feel very agitated. when someone goes higher I feel very jealous. ask him प्रभु मला अशी भावना I don't want that. मुझे ये नहीं चाहिए परमेश्वर, मुझे बढ़ना है. हालेलुया हालेलुया हालेलुया. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. हालेलुया 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 हालेलुया. क्यों अपने आंखों को बंद करेंगे, हाथों को उठाएंगे और परमेश्वर को कहेंगे पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, मैं बढ़ता रहूंगा यीशु मसीह आपके लिए. बेटा आज प्रार्थना कीजिए कि परमेश्वर जब मेरी चारित्र की परीक्षा होगी मुझे पास करना. मेरा पैर फिसलने मत देना परमेश्वर. मेरी नजरों पर आप पहरा रखना परमेश्वर. मेरे हाथों पर, मेरे कानों पर, मेरे पैरों पर, मेरे जुबान पर प्रभु यीशु मसीह प्रभु काबू कर पिता. कम ऑन सरेंडर यू ऑल टू हिम. कम सर्व देवा समर्पित करा म्हणा प्रभू यीशु तूच माझं सर्व काय आहेस बाप्पा. मला सहाय्य कर बाप्पा. या सेवेशी मला प्रामाणिक ठेव पिता. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रत्येक जन प्रार्थना कर, हर एक जन प्रार्थना करेगा. एवरीबॉडी विल पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. कमाल पीछे नहीं मुड़ूंगा, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. दोनों हाथ करके बोला पीछे नहीं मुड़ूंगा, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. तुम्हारे हाथ करके पीछे नहीं मुड़ूंगा, पीछे नहीं मुड़ूंगा,
मेरे जुबान पे कंट्रोल करो यीशु मसीह, मेरे परिवार पर नियंत्रण करो पिता। प्रभु यीशु मसीह आज मैं कुछ नहीं चाहता हूँ, मैं प्रार्थना करता हूँ मुझे विश्वासु बना परमेश्वर, ताकि परमेश्वर आप मुझे जब परीक्षा में ले जाएंगे उसमें परमेश्वर पार होने के लिए मेरी सहायता करो परमेश्वर, मेरे पैरों को फिसलने मत देना पिता। जब प्रभु यीशु मसीह जब मेरे पास ज्यादा पैसा आएगा तो मुझे नम्र रखना परमेश्वर, के राज्य में होने के लिए मेरी सहायता करना। Asking for godly people in our lives, पिता मेरे जीवन में योग्य लोग आने दो पिता, जो धर्मी जन है पिता, जो आपकी वाणी सुनते हैं पिता, उन लोगों के पास मुझे ले जाओ। हालेलुया पिता, हम प्रार्थना करते इस वक्त प्रभु यीशु मसीह, जो आज प्रार्थना करें पिता, कि जिन्हें अपना जीवन समर्पण करें पिता, जो प्रार्थना करें आपके पास पिता, उन सब की प्रार्थना सुनिए पिता। हम प्रार्थना करते प्रभु यीशु मसीह, इन सातों परीक्षाओं में परमेश्वर हम सबको आशीषित करना पिता, हम सबके पैरों को स्ट्रॉन्ग करना पिता, हरने के समान हमारे पैरों को मारना पिता। हम दौड़े वहां से उस परिस्थिति में दौड़े, हम वहीं पे नहीं रह सकते। थैंक यू होली गोस्ट, थैंक यू पिता। हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आप करते हैं पिता। जैसे फिलाडेल्फिया की कलीसिया विश्वासु थी, हमें भी फेथफुल करना पिता, छोटी छोटी बातों में फेथफुल रखना पिता, अपने समय से फेथफुल, परिवार से, आपसे फेथफुल पिता, प्रार्थना कीजिए, फिर बाइबल पढ़ने में फेथफुल, प्रार्थना में फेथफुल रखना पिता। हमारी सहायता करना, जब हमें कोई नहीं देखता तभी हमें फेथफुल रखना, जब हम सब देखते हैं तभी फेथफुल रखना पिता। हालेलुया, हमारे जीवन में ट्रांसपेरेंट कीजिए, हम सारी महिमा आपको देते हैं। इस प्रार्थना को पिता यीशु के नाम से मांगता है, आदर महिमा गौरव आपको देते हैं, सारा स्तुति बोले, सारी महिमा यीशु की हो, सारी महिमा यीशु की हो। Father, in Jesus' name we pray. Amen. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही प्रार्थना केली तशीच तू आमच्या माणसे आणि आमच्या परीक्षेची कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझा आहे. आमेन. Lift your hands please. अपने दोनों हाथ वर करा. मैं आशीर्वाद जाहिर करते हुए आशीर्वाद स्वीकारूया. The Lord bless thee and keep thee. The Lord make his face shine upon thee and be gracious unto thee. Amen. The Lord lift up his countenance upon thee and give thee peace. Amen. And they shall put my name upon the children of Israel. Amen. And I will bless them. Amen. And I will bless them. And I will bless. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व का असो.